झी 24 तास एक पाऊल पुढे। त्या सगळ्यांना एका विचारांनी बांधून त्यांच्यातला चांगला माणूस बाहेर काढणं हे फार कठीण काम आहे, जे सद्गुरूंनी सुरू केलं होतं। गेली 60 वर्ष ते करत होते आणि यापुढेही त्यांच्या विचारांनी ते चालू राहील। खरे आनंदजी, आपण जेव्हा पहिल्यांदा भेटलात वामनराव पै यांना किंवा आपण ऐकलं असेल त्यांच्याविषयी, आपल्याला भेटल्यानंतर काय वेगळे पण त्यांचं जाणवलं प्रामुख्याने? पहिली गोष्ट म्हणजे माझी भेट ही खूप अचानक ठरली होती। माझा मित्र आहे एक दीपक तारकर, तर त्यांनी मला एक दिवस सहज सांगितलं की तो वामनरावांचा अगदी शिष्य होता, अजूनही आहे, तो त्यांचं कार्य करत होता। तर त्यांनी एक दिवस मला सांगितलं की वामनरावांना तुझं काम खूप आवडतं। मला खूप आश्चर्य वाटलं की सद्गुरूंसारख्या मोठ्या माणसांनी मला माझं काम आवडतं असं म्हणणं म्हणजे माझ्यासाठी खरोखर खूप मोठी गोष्ट होती। मी तोपर्यंत त्यांच्याबद्दल फक्त ऐकलं होतं, प्रत्यक्ष कधीच भेटलो नव्हतो। तर त्या मित्रामुळे मला त्यांच्या भेटीचा योग आला आणि मी त्यांच्या घरी गेलो आणि माझ्या डोळ्यांवर, माझ्या कानांवर विश्वास बसत नव्हता। मी जेव्हा त्यांना पहिल्यांदा भेटलो, इतकं साधं शांत व्यक्तिमत्व, त्यांचे विचार इतके साधे सरळ सोपे होते, पण वागण्यात कुठेही बडेजाव नाही। नुसते ते नाही तर त्यांचं संपूर्ण कुटुंब इतकं साधं आणि इतकं सालस होतं आणि आहे अजूनही त्यांचं सगळं कुटुंब। त्याच्यानंतर मी दरवर्षी त्यांना वर्षातून एकदा गुरुपौर्णिमेला म्हणा, दिवाळीला म्हणा, त्यांना भेटायला आणि नमस्कार करायला जात असे। ते 4 चांगले विचार सांगायचे आणि खरोखर सगळ्यात महत्त्वाचं मला सद्गुरूंना भेटल्यानंतर काय एक अनुभव आला की माझ्यातली जी निगेटिव्हिटी होती ती त्यांच्या विचारांनी, त्यांचे विचार आचरणात आणल्यामुळे हळूहळू पूर्ण गेली। म्हणजे बाहेर आपण बऱ्याच गोष्टी ऐकत असतो, पण सद्गुरूंनी ज्या पद्धतीने ते आपल्यासमोर मांडले आहेत किंवा जे आपल्यासमोर ते सांगतात, आपल्याला सांगतात, त्या इतक्या सोप्या आणि इतक्या सहज पद्धतीने सांगतात की खरोखर ते आचरणात आणायला खूप सोपं जातं। खरे कारण ते कायम सांगायचे, विचार बदला, तुमचं आयुष्य बदलेल, तुमचं नशीब बदलेल। नाशिकला मी जाते आहे, आपल्याला संजयजी आपल्याबरोबर आहेत, त्यांच्याशी मी बोलते। संजयजी, काय सांगाल, आपला अनुभव काय राहिला त्यांच्याबरोबरचा, काय भावना आता आपण व्यक्त कराल? आतापर्यंत सद्गुरूंचा जो सानिध्य आम्हाला लाभलं आणि सद्गुरूंनी जे मार्गदर्शन आम्हाला केलं, त्यामध्ये मला ठळकपणे सांगावंसं वाटतं की 2006 साली सद्गुरूंनी इथे डोंगरे वसतिगृह या ठिकाणी एक कार्यक्रम घेतला होता। त्याच्यानंतर इच्छामणी मंदिर ट्रस्टतर्फे 2011 साली इथे नाशिकमध्ये कार्यक्रम झाला होता। त्या कार्यक्रमादरम्यान आणि आता शेवट म्हणजे सद्गुरूंचा जो कार्यक्रम इथे ओझर या ठिकाणी HL तर्फे घेण्यात आला होता, त्या कार्यक्रमामध्ये सद्गुरूंचं जे सानिध्य लाभलं आणि त्यांचे जे विचार आम्हाला युवकांना जे मार्गदर्शक ठरले, त्याच्यामध्ये तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार आणि आपलं आयुष्य आपल्या विचारांनी कसं घडवायचं याचं एक ज्वलंत उदाहरण म्हणजे मूर्तिमंत सद्गुरू होते की ज्यांनी आपला नोकरी धंदा सांभाळून हे सगळं कार्य आम्हाला करायला उद्युक्त केलं। मागच्या आमच्या इच्छामणीच्या कार्यक्रमाच्या वेळेस एक 250 ते 300 महिला ज्यांना घरातून निघायला म्हणजे फार हे करावं लागतं, एफर्ट्स घ्यावे लागतात, त्याच्यामध्ये त्यांनी पूर्ण एफर्ट्स घेऊन त्या कार्यक्रमामध्ये पूर्ण सहकार्य दिलं आणि प्रचार प्रसाराच्या दृष्टिकोनातून तो कार्यक्रम पूर्णपणे पार पाडला। दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी सांगायची म्हणजे की सद्गुरूंनी जे 28 ग्रंथ लिहिलेले आहेत, ते ग्रंथ इतके अनमोल आहेत की फारच त्याचं ज्ञान हे शास्त्रशुद्ध आहे, विज्ञाननिष्ठ आहे आणि विश्वाला उपयुक्त असं आहे। म्हणजे वैश्विक, शाश्वत आणि युनिव्हर्सल आहे आणि गरिबांना वरदान आणि विश्वाला उपयुक्त असं हे तत्वज्ञान आहे। आणि ह्या तत्वज्ञानाचं आचरण जर आपण केलं तर निश्चितच आपलं जीवन सुखी आणि समाधानी होऊ शकतं। आणि सद्गुरूंचा जो दिव्य संदेश आहे की तूच आहेस तुझा शिल्पकार, ह्याच्यासाठी हे जग सुखी व्हावे आणि हिंदुस्थानी राष्ट्र सर्व राष्ट्रांच्या पुढे अग्रेसर व्हावे, याकरता सद्गुरूंनी राष्ट्र हाच देव हे महत्त्वाचं सांगितलेलं आहे। आणि त्याकरता आम्ही आता पुढे पण असे प्रयत्न करू की जास्तीत जास्त जीवनविद्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत घरोघर कशी पोहोचेल आणि सद्गुरूंनी दिलेला हा संदेश सर्व लोकांपर्यंत कसा जाईल, याकरता आमचे जास्तीत जास्त प्रयत्न असणार आहेत। सद्गुरू आज जरी आमच्यामध्ये नसले तरी तत्वरूपाने आणि त्यांचं हे ज्ञान आमच्यासोबत हे अबाधित असणार आहे। आणि कर्जत या ठिकाणी जे ज्ञानपीठ झालेलं आहे तिथे आमचे जे कोर्सेस चालणार आहेत, त्याकरता मला सर्व युवकांना असं सांगायचं आहे की तो कोर्स एकदा तरी आपण करा, निश्चितच आपल्या जीवनात क्रांती घडेल।
नक्की नकळत क्रांती जी आपण म्हणतात, अजूनही ती त्या आपण संजयजी अजूनही बोलूया या सगळ्या संदर्भात. अजूनही अनुभव जे आहेत वामनराव पैन संदर्भातले ते जाणून घ्यायचे आहेत. वामनराव पै कायम असं सांगतात किंवा त्यांच्या बोलण्यातनं कायम असं येतं की जेव्हा मी सुखी होणार आहे तेव्हा माझ्या बरोबरचे माझे आजूबाजूचे जे सगळे कुटुंब आहे, नातेवाईक आहेत ते सुखी झाले पाहिजेत आणि त्यानंतर पुढे जाऊन माझ्या आजूबाजूला असलेला जो समाज आहे तो सुखी झाला पाहिजे. काय होता यातला गाभा त्याकडे वळूया एका छोट्या ब्रेकनंतर. झी 24 तास एक पाऊल पुढे.